सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ में शुक्रवार को कचरे को लेकर नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत पाटिल ने आरोग्य विभाग के अधिकारियों और घंटा गाड़ी को लेकर बैठक बुलाई गई थी। इस बैठक में भाजपा के वरिष्ठ नेता प्रदीप पाटिल का पारा चढ़ा और पाटिल ने अधिकारियों की क्लास ली और कहा कि हमारे नगरसेवकों को अगर कचरे को लेकर परेशानी हुई तो तुम्हें सस्पेंड करा दूंगा। इस बैठक में भाजपा के नगरसेवकों ने कचरे और साफ सफाई को लेकर अपनी नाराजगी दिखाई। ज्ञात हो कि नगरपालिका सालाना करोड़ों रुपए कचरा उठाने वाली कंपनी समीक्षा को देती है, बावजूद अंबरनाथ में साफ सफाई का अभाव है। सूत्रों ने बताया है कि कचरा उठाने वाली समीक्षा कंपनी स्थानीय नेताओं की बताई जा रही है। अब देखना यह है कि इस मीटिंग के बाद क्या अंबरनाथ शहर में साफ सफाई होगी, ये तो आने वाला समय ही बताएगा। इस बैठक में आरोग्य अधिकारियों से साथ साथ नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत, करंजुले पाटिल, भाजपा के कई नगरसेवक आदि। आणि आम्हाला आमच्या नगरसेवकांना त्रास झाला तर मग त्या दिवसाचा मॅडम फक्त तुम्ही तयारी ठेवा, सस्पेंड ठेवायची करायची जागेवर। शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहेच आणि नागरिकांच्या त्याचबरोबर आपल्या नगरसेवकांच्या सुद्धा मागणी होती की आम्हाला समीक्षा जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर आणि एसआयएस बरोबर आम्हाला मीटिंग पाहिजे, जॉईंट मीटिंग, जेणेकरून त्या समस्या डिस्कस केल्या जातील, त्याच्यातून मार्ग निघतील। त्या पद्धतीची आज बैठक झालेली आहे पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये। जशी गाडी कुठल्या रूटने जाईल आणि कुठल्या टाइमला गाडी तिथे जाणार आहे याचं डिटेल आपण त्यांना म्हणजे नागरिकांना सुद्धा बोर्ड लावून त्या स्पॉटवर देणार आहोत। त्याचबरोबर आता आपण हजेरी शेड्स पण आहेत, त्यातलं आपण चेंज केलेले आहेत, एसआय चेंज केलेले आहेत, जेणेकरून आणि एसआय चेंज करून त्यांच्यामध्ये आपण कामगार सुद्धा आहेत जे सफाई कामगार, ते पण आपण वाटप लोकसंख्येनुसार करत होतो। काही ठिकाणी पहिले असं एसआय मध्ये सुद्धा हे होतं की काही ठिकाणी जास्त कामगार कुठे कमी, पण आता लोकसंख्येनुसार ते कामगार दिले जातील आणि वाढीव कामगार सुद्धा देण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर आज जी समस्या आहे की गाडी वेळेवर येत नाहीये किंवा गाडी रोज येत नाहीये, तर ह्या असे प्रश्न आज समीक्षा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विचारला गेले असता आम्ही पण त्यांच्या गोष्टी सांगितल्या, रेग्युलर आता गाडी येईल आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये आणि त्याचं टायमिंग काय असणार आहे